नागपूर महानगरपालिकेद्वारा शहरातील नाग नदी, पिवळी नदी आणि पोहरा नदी या तिन्ही नद्यांची पावसाळ्यापूर्व सफाई अभियानाला बुधवारी सुरुवात करण्यात आली। महापौर नीता ठाकरे, उपमहापौर लीला हातीबेड, मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी आणि मुख्य अभियंता मनोज तालेवार यांच्या उपस्थितीत अभियानांतर्गत येणाऱ्या नाग नदीची तर स्थायी समिती सभापती शिवानी दाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत पोहरा नदी येथून सुरुवात करण्यात केली। या प्रसंगी नगरसेवक सुधीर राऊत, सचिन नाईक, नगरसेविका सारिका नंदुरकर, नगरसेविका माया हाडे, नगरसेवक दिलीप दिवे, संजय उगले, ईश्वर ढेंगले उपस्थित होते। महापौर नीता ठाकरे यांनी सफाई अभियान सुरू करण्यापूर्वी विधिवत मशिनरीची पूजा करून अभियानाची सुरुवात केली। नागपूर शहरातील नाग नदी, पिवळी नदी व पोहरा नदींचा एकूण लांबी 49.17 किलोमीटर एवढी आहे। हे नदी सफाई अभियान 15 जूनपर्यंत सुरू राहणार आहे। नागपूर महानगरपालिकेद्वारे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नद्या आणि नाल्यांची सफाई करण्यात येते। नद्यांचे पात्र पूर्णपणे स्वच्छ करून पावसाळी पाणी वाहण्याकरिता सुरळीत प्रवाह करण्यात येतो। या अभियानांतर्गत नाग नदीच्या पात्राची सफाई केली जाणार आहे। त्यात अंबाझरी तलाव ते पंचशील चौक, पंचशील चौक ते अशोक चौकातून सेंट झेवियर स्कूल ते संघर्षनगर आणि 5 टप्प्यात सफाई करण्यात येणार आहे। तसेच पिवळी नदीच्या पात्राची गोरेवाडा तलाव ते नारा दहन घाट आणि नारा घाट ते STP वांजरा या 2 टप्प्यात सफाई केली जाईल। पोहरा नदीच्या पात्राची सहकार नगर घाट ते बेलतरोडी पूल आणि बेलतरोडी पूल ते हुडकेश्वर पिपळा फाटा पूल या 2 टप्प्यात सफाई करण्यात येणार आहे। नदी सफाईचे कार्य सुनियोजित पद्धतीने व्हावे याकडे प्राधान्याने लक्ष देण्यात यावे। तसेच स्वच्छता कार्य जलद गतीने व्हावे यासाठी आवश्यकता भासल्यास आणखी मशिनरी लावण्याचे निर्देश महापौरांनी यावेळी दिले। नद्या आणि नाले सफाई करताना गाळ नदीपात्रात परत जाणार नाही याची कटाक्षाने काळजी घेण्याचे निर्देशही महापौरांनी दिले। नद्यांच्या पात्रात असलेल्या गाळाचा उपसा करून पावसाचे पाणी सुरळीतपणे वाहून जाण्यासाठी काम केले जात आहे। यामुळे पावसाळ्यात नद्यांचे पाणी वाहण्याची क्षमता वाढते व प्रवाहातील अडथळा दूर करता येते। तसेच खोल भागात असलेल्या वस्त्यांमध्ये पुराचे पाण्यामुळे नुकसान होण्याची शक्यता कमी असते। यासाठी पोकलेन मशीन, टिप्पर, JCBचा वापर करण्यात येतो। या प्रसंगी महापौरांनी ज्या ठिकाणी नागरिकांच्या घरात नदीचा पाणी शिरते त्या ठिकाणी नदीच्या सुरक्षा भिंती बांधण्याचे प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले। तसेच पावसाळ्यात ज्या ठिकाणी पावसाचा पाणी जमा होते त्या स्पॉटची यादी देखील तयार करण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले। कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर। क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी। अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान। हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है। समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक। तो फिर इंतजार किस बात का? महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। 8605245080 9112079000।